जरा दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मेगा फायनलला. इथे अर्थातच सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच हॉटेल मनस्वी आणि त्यांच्या विरोधामध्ये धर्मराज स्पोर्ट्स खेळाचा संघ. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी इंद्रजित खडके मान फ्रॉम कुशिरे. पहिला बॉल ऑन साइडला फटका इथे फसलाय. पहिला बॉल वरती विकेट आली आहे. बटरफ्लाय कॅच माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला विकेट नंबर 1 अर्थातच इंद्रजित खडके बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉल वरती ते विकेट उत्तम यांनी मिळवले. अर्थातच माळुंग्याचे हे खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अतुल दिंडे दाखल दिसताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली ऑन साइडला टर्न केलाय. नजाकत दाखवली आहे. पहिला चौकार आलाय. श्री गणेश झाला धावसंख्येला चौकाराने. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न अतुल दिंडे यांनी केलाय. चार धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. स्कोरगटचा फटका बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी धोक्याची घंटा. अपील 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 तिसऱ्या पंचाची मागणी. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. अर्थातच पाहणं गरजेचं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बरंच काही चाललंय. आकाश खेडकर सर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. इट्स आउट माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा इथे बसलाय. फलंदाज बाद झाला. या चेंडूवरती घात झालाय. अनुज पाटीलची खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा. 4 या आकड्यावरती दुसरी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम भुये. भुयेचा विस्फोटक फलंदाज अर्थातच सुजित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार खेळाडू भुयेला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच 4 या आकड्यावरती दुसरी विकेट आले. दुसरा फलंदाज अर्थातच 4 या आकड्यावरती बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुजित पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 4 या आकड्यावरती दुसरी विकेट. रनआउटच्या स्वरूपात अनुज पाटीलची खेळ संपुष्टात आली. अगदी आपण पाहिलं तर त्या एका धावेची गरज होती का असा प्रश्न देखील डगआउट मधून विचारला गेला असेल. एका धावेसाठी एक महत्वाची विकेट गमावली. दांडी गोल सक्सेसफुल. विकेट नंबर 3. धक्का क्रमांक तीसरा. धक्के पे धक्का. तू चल मैं आया. सुजित पाटील बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा बाहुबली अर्थातच अवधूत पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 सामन्यांमध्ये 193 धावा 48.25 च्या ऍव्हरेजने बनवलाय आणि त्या 193 धावा बनवल्या आहेत अर्थातच 301 च्या स्ट्राईक रेटने. आणि असा खेळाडू बॅटिंग साठी ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवलाय अवधूत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याचबरोबर हॉटेल शांतीदूतचे सर्व आदरणीय संदीप बाटे सर यांच्याकडून देखील हॉटेल मनस्वी संघासाठी शुभेच्छा आल्यात. चार या आकड्यावरती तिसरी विकेट. आता मात्र अवधूत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उत्तम याने उत्तम कामगिरी केली आहे या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटने ड्राईव्ह केलं जातं. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक येतोय दरम्यान इथे सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच पुढे सरसावता 5 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला संपलाय. 5 धावा आणि त्याचबरोबर 3 विकेट. या पहिल्या षटकामध्ये दबदबा उत्तमचा राहिलाय आणि आता मात्र पहिल्या षटकाचा काही संपलाय. 3 विकेटच्या मोबदल्यात 5 धावा धाव फलकावरती. नितीन शिंदे आले तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी नितीन शिंदे अर्थातच क्वालिफायर 2 चा करा हिरो आलाय आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला इथे टर्न केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट अवधूत पाटीलच्या माध्यमातून केलं जात आहे. हे गरजेचं आहे. सिंगल डबल धावा इनिंग बिल्डअप आता मात्र महत्वाची राहणार आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती 3 विकेट गेल्यात. स्वस्तात 3 फलंदाज बाद झालेत. मात्र इनिंग मोठी करायची, धावसंख्या बनवायची तर एकेरी दुहेरी धावा या देखील तितक्याच गरजेच्या आहेत आणि त्या एकेरी दुहेरी धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये अवधूत पाटील भागवत असताना पाहायला मिळतोय. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन खातं अर्थातच आपण पाहिलं तर धावफलक हलत ठेवला. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, दूर राहिलेत. दोन धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. आकड्यावरती धावसंख्या 8 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला पूर्णपणे जकडून ठेवलाय. अगदी आपण पाहिलं तर 3 महत्वाच्या विकेट. मात्र आपण पाहिलं तर ही जोडी खऱ्या अर्थाने पाहिलं तर महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फटका जवाब केलाय. अतुल दिंडेच्या बॅट पडून आलाय 4 धावांचा चौकार. बारा या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती. करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल आलाय. धावसंख्येचं टोटल निश्चितच 12 या आकड्यावरती मात्र स्थिरावलाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौकार जरूर आलाय तर त्या व्यतिरिक्त नितीन शिंदेने देखील चांगली गोलंदाजी केली आहे.
सरळ बॅटने फटका केला कव्हरच्या दिशेने, कव्हर ड्राईव्हचा फटका अमित कांबळे पोचतात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावतं. 14 या आकड्यावरती धावसंख्या 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. स्वीप केलाय ऑन साइडला, फटकाला जवाब केलाय, जमिनीला गुदगुदला करत जाणारा अतुल दिंडेच्या बॅटवरून शानदार चौकार. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावाले तानाजी चौगुले आले तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. राधानगरीचा सुपरस्टार खेळाडू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये. दिवसचा फटका अवधूत पाटीलच्या बॅटवरून हवाई हल्ला, धावा मिळतात त्या 4 आलाय शानदार चौकार. तेवीस धावा फलकावरती आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी फटका इथे घेण्याचा प्रयत्न, दूरवरून घेण्याचा प्रयत्न, तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते, तिसऱ्या पंचांकडे वळवलं जाते. वाईट साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते.
इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे आता बॅटिंग टीम साठी. 23 या आकड्यावरती धावफलक 23 ऑन द बोर्ड. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला इथे टर्न केलं जात आहे. डीप प्रोटेक्शन इथे सिंगल कंप्लीट झालाय. रनआउटची संधी धोक्याची घंटा कलेक्शन खराब झालाय. 2 धाबा इथे धावफलकावरती. त्याचबरोबर मुंबई पोलीस आदरणीय सन्माननीय ओम नाळे सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतो. 25 धाबा धावफलकावरती. ओम नाळे सर आपल्याला विनंती असणार आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सामन्याच्या दिशेने वळतो. 25 धावा आल्यात आता मात्र धावफलकावरती. आडवा बॅटने अवधूत पाटीलच्या बॅट परून मोठा धमाका. बिग प्लस बिग हिट सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. 31 आकड्यावरती धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. 31 धाबा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर कुट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती ती आक्रमकता अवधूत पाटीलची पाहायला मिळाली. यासाठी ओळखले देखील जातात. या खेळाडूची ओळख देखील यासाठीच आहे आणि ती ओळख मैदानाच्या आतमध्ये अवधूतने दाखवली. फटका जबरदस्त फटका इथे खेळलाय. धाबा मिळतात या चेंडूवरती. पूर्णपणे 6 अवधूत पाटीलच्या बॅटवरून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. आणखीन एक मोठा धमाका. बिग हिट बिग प्लस सिक्सर लगातारचा तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. अवधूत पाटील जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 3 संपलाय. 43 धाबा 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्याच्या मोबदला धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेकचा अवधी असणार आहे. 43 धाबा धावफलकावरती. त्याचबरोबर संगरूळ क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ आदरणीय विजय पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर त्यांचं देखील सरसे स्वागत. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्येचं टोटल 43 आकड्यावरती 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आणि आता मात्र षटक क्रमांक 4 ची इथे जबाबदारी दिली जाते. अर्थातच अमित कांबळे शाहूवाडी कोळगावचा सुपरस्टार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. सोन्या एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय.
सरबाटने लेफ्ट केला, फटका जबरदस्त केलाय, धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आलाय अतुल दिंडेच्या बाट पडून चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 47 आकड्यावरती 47 धावा फलकावरती आपण पाहतोय. स्लॉट मध्ये ओव्हर पिच हाताळला आणि तिथे 4 धावांची मोहर लगेचच लगावली गेली. पाचची खडा पाठीमागे शॉर्ट मागचा क्षेत्ररक्षक डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 47 आकड्यावरती धावसंख्या 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती. आडवा बाटने समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड शो केला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत असताना अतुल दिंडेचा स्ट्रोक षटकार. लेफ्ट केलाय ऑन साइडला. यावेळेस देखील आतापर्यंतचा सर्वाधिक लांबवरचा षटकार अतुल दिंडेच्या बाजूला. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. आडवा बाटने खेळत असताना कडवा प्रहार इथे अतुल दिंडेचा पाहायला मिळतोय. 47 आकड्यावरती धावसंख्या. एकोणसाठ आकड्यावरती धावसंख्या 59 ऑन दी बोर्ड. 59 डावा धाव फलकावरती. अवधूत पाटील यांनी आणखीन एक जर अर्धशतक पूर्ण केलं तर त्यांच्यासाठी पारितोषिक असणारा. मात्र इथे अतुल दिंडे मैदानाच्या आतमध्ये वेगळे मनसुबे घेऊन उतरले आहेत. आणखीन एक मोठा धमाका आलाय. षटकार 6 धावांसाठी. षटक क्रमांक 4 संपलाय. 65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या अखेरीस. अवधूत पाटील साठी आता पारितोषिक असणार आहे. अर्थातच त्यांचे निकट वर्गीय त्यांचे परम मित्र अर्थातच नितीन साखळकर यांच्यासाठी या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण केलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. धावा फलकावरती अवधूत पाटील साठी पारितोषिक नितीन साखळकर यांच्याकडून असणार आहे. अर्थातच 500 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेस देखील ड्राईव्ह केलं जात आहे. आणि इथे अमित कांबळे चुकी झाली. आजचा दिवस अमित कांबळेसाठी नाहीये. काल अगदी आपण पाहिलं तर या खेळाडूने पहिल्या 2 दिवसामध्ये चांगला खेळ केला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर या आजच्या दिवसामध्ये थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजी तितकी चांगली झाली नाही. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील थोडंसं निराशाजनक आजच्या दिवसामध्ये राहिलंय. ऑन साइडला बैठक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतपरे अवधूत पाटीलच्या बाट पडून मोठा धमाका बिग ब्लास्ट षटकार.
75 धावा धावफलकावरती 75 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील सरळ बाटणे घेण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो, डाऊन दी ग्राउंड फटका इथे केला, डीपलून प्रोटेक्शन तानाजी चौगुले यांचं आलंय, सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. त्याचबरोबर 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल अर्थ जाऊन पोहोचतोय 77 या आकड्यावरती. समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ करवीर अर्थातच आकाश भास्कर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सरळ बाटणे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका, धावा मिळतात त्या 4. अवधूत पाटीलच्या पाठपडून आणखीन एक स्ट्रोक चौकार. चला, जी लहान मुलं खालती जात आहेत त्यांना विनंती, आपण थोडस सावकाश जायचं. बॉल आणायला जाणाऱ्या मुलांसाठी सूचना असणार आहे, थोडस हळू जायचंय. 1 धाव धावफलकावरती एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 82 आकड्यावरती, 82 ऑन द बोर्ड. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत झाले, डॉट बॉल षटक क्रमांक 5 ची ते सांगता, धावसंख्या 82 आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती इनसाइड आउटचा फटका, वॉड शो, कमालीचा फटका, धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अवधूत पाटीलच्या बाट पडून आणखीन एक चौकार. शहाऐंशी आकड्यावरती धावसंख्या, 86 ऑन दी बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी, स्क्वेअर कटचा फटका, डीपरे प्रोटेक्शन आहे, सिंगल इथे कंप्लीट झाले. मात्र इथे 4 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये एकट्या अवधूत पाटीलच्या पाठपदूने 3रं अर्धशतक आलंय. जबरदस्त कामगिरी अवधूत पाटील, एकदा बॅट वर करायची है, म्हटलं जातं ना रहा संघर्ष की जो चलता जाए वही संसार को बदलता है, जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकता है. हा खेळाडू चमकला या वर्षीच्या हंगामामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू अर्थातच अवधूत पाटील. या स्पर्धेमध्ये आणखीन एक अर्धशतक आलाय. उलवडापाचा बॉल, हेलिकॉप्टर इथे बाला मिळाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन येतं डीप पडून आणि क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला पाहायला मिळाला. अमित कांबळे बॅकअप आलं, चांगलं क्षेत्ररक्षण, मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वाचवल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 92 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, त्यानंतर 3 विकेट देखील होत्या. मात्र आपण विचार केला तर अवधूत पाटील आणि अतुल दिंडे यांच्या या भागीदारीने पुन्हा एकदा संघाला सावरला आणि आता संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
दिवसचा प्रयत्न स्विचिटचा प्रयत्न चाललाय सर विकेट किपरच्या हातात डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते 92व्या आकड्यावरती 3 विकेट 92व्या आकड्यावरती दरम्यान धावफलक मात्र स्थिरावलाय षटक क्रमांक 6 चालू आहे उत्तम यांच्या विरोधात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अवधूत करतोय विचितचा फटका मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील का दूर राहिले मिस टाइम आहे दरम्यान आपण पाहिलं तर सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जाऊन पोहोचतंय 94 या आकड्यावरती 94 ऑन दी बोर्ड 94 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक दरम्यान आपण पाहिलं तर 6व्या प्रगतीपथावरती आहे 18 मध्ये 55 धावांची खेळी आतापर्यंत अवधूत पाटीलच्या बाटपद आणि 15 मध्ये 38 खेळ अर्थातच अतुल दिंडेच्या बाटपद आली आहे स्विचेट रिव्हर्सचा फटका यावेळेस देखील मोठा धमाका अवधूत पाटीलच्या पाठपडून ब्रँडेड स्ट्रोक षटकार षटक क्रमांक 6 इथे संपला आणि धावसंख्या तब्बल 100 या आकड्यावरती 100 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस लगावल्या आहेत 100 धावा धावफलकावरती गुरुदाशी माग वरती अर्थातच प्रशांत पाटील बबलू पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 7 व शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी बबलू पाटील यांच्या खांद्यावरती दिली जाते कोलवाडापाचा बॉल सरळ बाटने डाऊन द ग्राउंड फटका इथे केला जातो प्रोटेक्शन येते तानाजी चौगुले डीप मधून आलेत आणि ते चुकी झाली आहे धावा मिळतात पूर्णपणे 4 अतुल दिंडेला मिळालाय आणखीन एक चौकार त्याचबरोबर संदीप चौगुले निगवे यांच्याकडून अवधूत पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत 104 या आकड्यावरती धावसंख्या 104 ऑन दी बोर्ड निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने जबरदस्त बॅटिंग केले जबरदस्त म्हणजे अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले अतुल दिंडे कौतुक करावं लागणार आहे संघाला या खेळाडूने देखील सावरलंय समोरच्या रेषेने डाऊन दी ग्राउंड फटका पुन्हा एकदा केलाय चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आमच्या समालोचन कक्षाला दिले सलामी बॅक टू बॅकचा दुसरा चौकार अतुल दिंडेच्या बाटपडून एकशे 8 धावा धावफलकावरती 17 चेंडू आणि 46 धावांची खेळी आतापर्यंत अतुल दिंडेच्या बाटपडून आली आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते अतुल दिंडेचा खेळ इथे संपलाय धक्का क्रमांक 14 अतुल दिंडे बॅक टू द पवेलियन मात्र मित्रांनो एकदा टाळ्यांचा गजर अतुल दिंडेसाठी होऊन जाऊ द्या 7 आकड्यावरती 3 विकेट होत्या त्यानंतर 18 चेंडू आणि 46 धावांची खेळी करत संघाला सावरलं जबरदस्त बॅटिंग अतुल दिंडेची पाहायला मिळाली आहे
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित नाचणेकर दाखवत असताना पाहायला मिळतात. 108 या आकड्यावरती चौथी विकेट आले रनआउटच्या स्वरूपात. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून इथे सिंगल कंप्लीट झाले. चुकी झालाय, फंबल झालाय. पुन्हा एकदा धाबा मिळतात त्या 4. आणखीन एक चौकार. 112 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते 112. 112 धाबा धावफलकावरती. पण पहिलं तर कुठेतरी या मॅच मध्ये अवधूत पाटील आले आणि त्यानंतर अवधूत पाटीलने जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. हाडवा बॅटने हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात त्या पूर्णपणे 4. आला चौकार. चला त्याचबरोबर पारितोषिक आला अवधूत पाटील साठी. या चेंडूवरती षटकार लगावला तर विनायक शेटे वटार यांच्याकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. शेवटचा बॉल षटकार लगावला जाईल काही देखील पाहणं गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. लॉंग रन यात्रेसाठी घेण्याचा प्रयत्न आणि ते तानाजी चौगुले. चुकी झाली आहे. कॅच सोडली आहे. झेल इथे सोडला. अर्थातच आपण पाहिलं तर 2 धाबा लगेचच पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जाऊन पोहोचतं 118 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग. 22 चेंडू आणि 71 धाबांची नाबाद खेळी. एकदा जोरदार टाळ्या अवधूत पाटील साठी होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय अफलातून खेळी. या मॅच मध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये अवधूत पाटीलच्या बॅट म्हणून पाहायला मिळाली आहे. 42 चेंडू आणि 42 चेंडू मध्ये असणार आहे 119 धावांची. 42 मध्ये 119 ची गरज. अर्थातच पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तब्बल 118 धावा बनवल्या गेल्या आणि या 118 धावांमध्ये फक्त 1 धाव एक्स्ट्रा आणि त्याचबरोबर 117 धावा या अतुल दिंडे यांनी खऱ्या अर्थाने अवधूत पाटीलने बनवल्या. बाकी एकही धाव दुसऱ्या फलंदाजाच्या खात्यामध्ये देखील नव्हती. जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थाने 117 धावांची खेळी ही साकारली गेली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 दिवस पंचांची भूमिका ज्यांनी चूक पार पाडली अर्थातच आकाश खेडकर सर आणि त्याचबरोबर
संदीप चौगुले सर आणि कुमार चव्हाण सर अगदी पंचांची भूमिका चोख पार पाडली. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दोन संघ विजयासाठी झुंज देत असतात त्या झुंजीला न्याय देणारा माणूस म्हणजे अर्थातच पंच असतात. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धाव घेतात, गोलंदाज विकेट घेतात, मात्र त्यांचा तोल सांभाळण्याची जबाबदारी अर्थातच पंचांवरती असते. दबाव किती असू द्या, प्रेक्षकांचा गोंगाट किती असू द्या, मात्र पंचांचा निर्णय हा नेहमी प्रामाणिकपणावरती उभा असतो. आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानावरती एक बोट वर झालं की सामन्याचा इतिहास बदलणारा अर्थातच हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि पंचांची भूमिका खऱ्या अर्थाने 5 दिवस ज्यांनी पार पाडले या पंचांसाठी मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 दिवस चोख पंचांची भूमिका पार पाडली. आकाश खेरकर सर, त्याचबरोबर कुमार चव्हाण सर आणि त्यांच्या साथीने संदीप चौगुले सर, अतिशय चांगली भूमिका पंचांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. दीपक खांबे आणि त्याच्या साथीने तानाजी चौगुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज होत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती दीपक खांबे, मान फ्रॉम कळे, ज्या खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात संघाला दिली होती तो खेळाडू आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मुंबई पोलीस अर्थातच अतुल दिंडे षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. बेचाळीस चेंडूने 119 धावा बनवायचे आहेत. रनचेस पाहायला मिळतोय. फटका मिस टाइम आहे. सुजित पाटील कॅच ऑफ झाली आहे. जेल सोडलाय, जेल इथे सोडलाय आणि त्याचबरोबर 2 धावा देखील फलक्यावरती. या 2 धाब्याने धावचीन केला, मात्र श्री गणेशा झालाय. आकार दिलाय, ते सुरुवात झाली, खातं उघडलंय खऱ्या अर्थाने संघाचं धर्मराज स्पोर्ट्स खेळ संघाचं. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक निश्चितच आपण पाहिलं तर पुढे सरसावलाय. जीवनदान मिळालं जरूर. आडवा बॅटने हुक करण्याचा प्रयत्न, फटका यावेळेस चांगला खेळलाय. धावा किती मिळतील देखील पाहणं गरजेचं आहे. तिथे 4 धावा पूर्णपणे आल्या. चौकार दीपक खांबेच्या बॅटमधून. सहा या आकड्यावरती धावसंख्या 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन दी बोर्ड. हो यावेळेस देखील आपण पाहिलं तर पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये जोडला गेला या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांची गर्दी देखील तुफान आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्याचे हे दर्दी प्रेक्षक ही स्पर्धा शाहूकुंभी प्रीमियर लीगची स्पर्धा पाहण्यासाठी जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर आपण विचार केला तर आतापर्यंत बॅटिंग तानाजी चौगुलेची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नव्हती, मात्र आता ती आक्रमकता या चेंडूवरती धारण केले. क्षेत्ररक्षक अवधूत पाटील येतात तोपर्यंत 2 धावा फलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 9 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये विचार केला तर तानाजी चौगुलेच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, मात्र आता या मॅच मध्ये खेळावं लागणार आहे. जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. 9 धावा धावफलकावरती 9 ऑन दी बोर्ड. आणि क्षमता आहे तानाजी चौगुलेचा विचार केला तर क्षमता आहे त्या खेळाडूकडे. निश्चितच मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर, बडे मॅच का बडा खिलाडी
म्हणून देखील म्हटलं जातं. लो फुल टॉस बॉल फटका इथे फसलाय, विकेट आली आहे. आयकॉन खेळाडू बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला, अर्थातच पहिली विकेट. तानाजी चौगुले बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूने 6 सामन्यांमध्ये 123 धावा बनवल्या, 61च्या ऍव्हरेजने या धावा बनवल्या आणि ज्या शाहूवाडीच्या खेळाडूने प्रभावित केलं, अर्थातच दिगंबर चिले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू दिगंबर चिले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. विकेट टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी आपण पाहिलं तर विकेट किपर कडून फंबल झाला, त्यानंतर स्क्वेअर लेगला बॉल गेला. एक सिंगल 22च्या स्वरूपात धाव फलकावरती. षटक क्रमांक 1 ची ते सांगता धावसंख्या निश्चितच 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मागवरती सोनतळी एक्सप्रेस दुसऱ्या षटकामध्ये रणजित नाचणेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी निश्चितच रणजित नाचणेकर यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी रणजित नाचणेकर. 36 मध्ये 109ची आवश्यकता. जबाबदारी पूर्णपणे आता या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती असणार आहे. विकेटचा फटका जबरदस्त केलाय. ऑल ऑन द ग्राउंड, जमिनीला आग लावत जाणारा हा एक शानदार दिगंबर चिलेचा पाठपुरून चौकार. आणि मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतो. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धाव फलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. रणजित नाचणेकर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक खांबे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, फटका सुरू केलाय. धावा मिळतात त्या 4. दीपक खांबेच्या बॅट पडून शानदार स्ट्रोक चौकार. एकोणीस धावा धाव फलकावरती. मागफुटला गेले, फटका इथे केलाय. प्रोटेक्शन आहे आणि इथे झेल पकडलाय. खेळ संपलाय दीपक खांबेचा. दुसरा धक्का बसलाय. दुसरी विकेट. दीपक खांबे बॅक टू दी पवेलियन. याच बरोबर आपण पाहिलं तर एक खुशखबर असणार आहे. सांगरूळकरांसाठी ही खुशखबर असणार आहे. हाफ पिचची स्पर्धा सांगरूळ प्रीमियर लीग च आयोजन केलं गेलं. अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीण नाळे सर यांच्याकडून आयोजन केलं गेलं. सांगरूळ प्रीमियर लीग लवकरच आपल्याला ही देखील स्पर्धा पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच अमित कांबळे शाहूवाडी कोळगावचा सुपरस्टार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयकॉनिक दाखवत असताना पाहायला मिळतो. 32 मध्ये
100ची आवश्यकता आता जबाबदारी पूर्णपणे असणार आहे अमित कांबळेवरती. निश्चितच आपण पाहिलं तर लीग स्टिकच्या मॅचेस मध्ये चांगला खेळ, दर्जेदार कामगिरी अमित कांबळेची पाहायला मिळाली होती. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती होता. मात्र आता फायनल मॅच मध्ये जबाबदारी असणार क्षमता आहे या खेळाडूकडे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यातून सातत्याने हे नाव देखील चर्चित असतं. KPL ची स्पर्धा असेल त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा सातत्याने हा खेळाडू चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तो खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. फुल टॉस बॉल होता. यावेळेस देखील आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान पाठीमागे चाललाय बॅटची कडा. त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 20 या आकड्यावरती. दिगंबर चिले विचार केला तर खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यालाच बिलॉंग करणारा हा देखील खेळाडू आहे. पोलीस कार्यरत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच या खेळाडूने देखील चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. मात्र आता ती वेळ आक्रमकता दाखवण्याची मेगा फायनलच्या मॅच मध्ये आले आणि ते मात्र प्रयत्न केला आक्रमकता दाखवण्याचा, सफल झाले. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात 4. आला दिगंबर चिलेच्या बाद पूर्ण आणखी चौकार. षटक क्रमांक 2 येथे संपलं. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 30 चेंडू आणि 95 धावांची. 30 मध्ये 95 ची गरज. गोरदाची माग वरती अवधूत पाटीलला आपण पाहतोय. करपीर तालुक्यातील भुयेला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला ऍज अ आयकॉन म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून सातत्याने ज्या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते तो खेळाडू अर्थातच अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झाला. 24 आकड्यावरती दुसरी विकेट. 2 षटकांचा खेळ 24 आकड्यावरती दरम्यान संपला. समोर अमित कांबळे वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. इंद्रजित कडकेने झेल पकडलाय. संपलाय खेळ अमित कांबळेचा. धक्का क्रमांक 3. अमित कांबळे बॅक टू द पवेलियन. नितीन शिंदे आले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. सिंगल धाव फलकावरती. सिंगल धावेच्या मदतीने 25 आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता पकड मजबूत केले हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने. निश्चितच कुठेतरी विचार केला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये थोडासा बॅकफुट वरती होता, मात्र त्यानंतर अवधूत पाटीलने मोर्चा सांभाळला आणि या मॅच मध्ये आता सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. मनगडाच्या साह्याने दरम्यान ऑन साईडला टर्न केला. प्रोटेक्शन डीप मध्ये रणजित नाचणेकर येतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 2 धावा फलकावरती.
पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा, फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. दरम्यान इथे डॉट बॉल इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. फुटला गेलाय, फटका पुन्हा एकदा केला गेलाय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडंसं हवेमध्ये केला, प्रोटेक्शन येईल तोपर्यंत 4 धावा धाव फलकावरती दिगंबर चिले यांच्या बाट पडून हा चौकार आलाय. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 24 मध्ये असणार आहे 88 धावांची गरज, 24 मध्ये 88 ची गरज असणार आहे. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ झाला, ड्रिंक्स ब्रेकचा अवधी असणार आहे. सफल झाले. ऑन साइडला फटका केला, प्रोटेक्शन आहे डीप पर्यंतच्या मस्तकावरती. दस्तक देत असताना धावा मिळतात त्या 4. आला आणखीन एक नितीन शिंदेच्या बाटपर्यंत चौकार. चौथा षटकाचा खेळ चालू आहे. 35 धावा धाव फलकावरती. नागपूरला गेले, टाप केलं जात आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल धाव धाव फलकावरती. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच सतमात्र जाऊन पोहोचतंय, ते म्हणजे 36 या आकड्यावरती. 22 मध्ये 83 ची आवश्यकता आहे. दिगंबर चिले आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला दिगंबर चिले यांचा. आडवा बॅटने ऑन साइडला फटका इथे केलाय. वीरेन चेंडूच्या खाली आणि विकेट आली आहे. दिगंबर चिले यांचा केस संपलाय. धक्का क्रमांक 4. दिगंबर चिले बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर विश्वजित आलेत मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 21 मध्ये 83 ची आवश्यकता. विश्वजित यांच्यावरती जबाबदारी आता असणार आहे. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय. लेग ग्लान्स पाहायला मिळालाय. प्रोटेक्शन येत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबल झालेत. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 38 आकड्यावरती 20 मध्ये 81 ची गरज असणार आहे. 20 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 81 धावा. पण विचार केला तर षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. 4थ्या षटकाचा के प्रगतीपथावरती आहे. फुटला चौकट करण्याचा प्रयत्न. विकेट आले. बिहाइंड द विकेट जबरदस्त झेल इथे पकडलाय. माघारी परतावा लागतोय. विकेट आले. धक्का क्रमांक 5वी विकेट. विश्वजित बॅक टू द पवेलियन. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 38 आकड्यावरती 5वी विकेट. 5वा धक्का 38 आकड्यावरती बसत आहे. अगदी आपण पाहिलं तर हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सचा संघ दबदबा राहिलाय या मॅच मध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये दबदबा राहिलाय तोपर्यंत अनबेटन. कोलवाडापाचा बॉल परफेक्ट वर्कर. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हाताला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 मध्ये 81 ची असणार आहे. 38 धावा 4 षटकांच्या अखेरीस. जिंकण्यासाठी 18 चेंडू 81 ची गरज. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता असणार आहे. पाचवं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे. निश्चितच मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अवधूत पाटील दाखल झाले. समोर स्ट्रायकिंग एंडवरती नितीन शिंदे आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 65 धावा बनवल्या होत्या आणि या दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 38 धावा बनवल्या आहेत. अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालेत. कोलवाडापाचा बॉल सरळ बॅटने ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 17 मध्ये 80 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जरी विचार केला तर या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती आला धर्मराज स्पोर्ट्स कळेचा संघ. यावेळेस देखील आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. यस इट्स नो बॉल. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले.
9च्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली आहे. तिसऱ्या पंचांनी मागणी केली आणि अगदी आपण पाहिलं तर यष्टांच्या थोडासा पुढे कलेक्ट केला. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि त्याचमुळे स्मिथ असे देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा बॉल असणार आहे. निश्चितच आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. 17 मध्ये 79 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सरबाटने लॉस्ट केला फटका जबरदस्त फ्री हिटच्या बॉल वरती आलाय. शुभम सबाट पहिली षटकार. त्याचबरोबर सूचना असणार आहे. मॅच झाल्यानंतर सामना संपल्यानंतर स्टंप काढायचे नाहीये. स्टंप काढले तर बक्षिसामधनं 3000 रुपये कट केले जातील याची नोंद घ्यायची. वळवला बॉल वळवला. आता मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे झालाय. या 7 विकेट आल्या. माघारी परतावं लागतंय. शुभमचा केस संपलाय. धक्का क्रमांक 6 इथे बसतोय. शुभम बॅक टू द पवेलियन. निश्चितच आता मात्र आपण पाहिलं तर ते सांगितलं देखील जात आहे. त्या चेंडूवरती पाठीमागे कलेक्शन केलं आणि जसं पाठीमागे कलेक्शन करून स्टंपिंग केलं लगेचच दीपक यांची रिॲक्शन देखील तेच सांगत होती. दरम्यान आपण पाहिलं तर 46 धावा फलकावरती नवीन बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये. 15 मध्ये 73 ची आवश्यकता आहे. वळवला यावेळेस देखील यष्टांच्या पाठीमागे आणखीन एक विकेट मिळते. आणखीन एक धक्का इथे बसलाय. निश्चितच आपण पाहिलं तर या 2 विकेट अवधूत पाटीलच्या नावावरती नसून खऱ्या अर्थाने दीपक यांच्या नावावरती पाहायला मिळतात. चांगली विकेट किपिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर विकेट किपिंगचा दर्जा अगदी चांगला दीपक यांचा पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. 14 मध्ये 73 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 73 ची गरज. उत्तम आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 46 आकड्यावरती 7वा धक्का बसलाय. 14 मध्ये 73 ची गरज आहे. अरवा बाटने यावेळेस पुल केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आलाय चौकार. 50 धावा इथे धाव फलकावरती. 50 ऑन दी बोर्ड. 13 मध्ये 69 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 13 मध्ये 69 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये आलाय धर्मराज स्पोर्ट्स कलेचा संघ. वळवला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 5 इथे संपलाय. निश्चितच हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवला. अर्थातच महादेव मंडलिक सर अर्थातच नाना सर यांच्या मालकीचा हा संघ आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बोलबाला राहिलाय. आतापर्यंत एकही सामना पराभूत न होणारा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे डॉमिनन्स पूर्णपणे त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेमध्ये हॉटेल मनस्वी संघाचं खऱ्या अर्थाने इथे कौतुक करावं लागणार आहे. त्याचबरोबर महादेव मंडलिक सर नाना यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. कारण एक चांगली संघ बांधणी केली. एक चांगला संघ घेतला. एक आयकॉन देखील चांगला ताकदीचा घेतला आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर त्यामध्ये खऱ्या मोलाचा वाटा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इंद्रजित खडके यांचा असणार आहे. ते सांगतात इंद्रजित खडके देखील. निश्चितच आपण पाहिलं तर इंद्रजित खडके यांनी एक चांगली संघ बांधणी केली. ऑक्शन टेबल वरती खऱ्या अर्थाने अर्धी स्पर्धा ऑक्शन टेबल वरती जिंकली जाते आणि खऱ्या अर्थाने ते काम इंद्रजित खडके यांनी केलंय. एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल अमर आलेत गोविंदाच्या ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर एक धाव येते. 51 आकड्यावरती धावसंख्या. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील डीप प्रोटेक्शन येते. सिग्नल येते कंप्लीट झाले आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे.
52 धावा धावफलकावरती. फटका इथे फसलाय. संधी विकेटची आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. कॅच कुणी पकडली आहे? अर्थातच सांगरूच्या जसप्रीत बुमराहने हा झेल पकडलाय. मयूर नारेने एक जबरदस्त झेल पकडलाय. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का. 8वा फलंदाज, 8वा धक्का बॅक टू द पवेलियन. 9 मध्ये 67 ची आवश्यकता आहे. वळवला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. दरम्यान इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. आपण नाही आकड्यावरती 8 विकेट. 8वा फलंदाज बाद झालाय. आडवा बॅटने फटका इथे केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे 9वी विकेट आली आहे. 9वा धक्का बसलाय. फलंदाज बाद झालाय. सात बॉल. चला त्याचबरोबर पारितोषिक आलं. अर्थातच सजन कासोडे सर यांच्याकडून पारितोषिक आलं. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रशांत पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी सजन कासोडे सर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 7 मध्ये 67 ची आवश्यकता आहे. 7-67 समीकरण पाहायला मिळते. म्हणजेच काय तर हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स माधव मंडलिक सरांचा संघ निश्चितच या स्पर्धेच्या चॅम्पियन्सच्या किताबापासून आता काही पावलं दूर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्याने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त विकेट किपिंग केली आहे आणि आता मात्र त्यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दीपक दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी दीपक यांच्या खांद्यावरती दिली जाते. स्टंप काढला. सामना संपल्यानंतर तर बक्षिसातनं 3000 रुपये कापले जातील याची नोंद घ्यायची. स्टंप कुणी काढायचा नाहीये. 3000 रुपये बक्षिसातनं कापले जातील. दीपक आले. पहिला बॉल वळवलाय. पहिल्या बॉलवरती इथे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. निश्चितच पहिला चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला जातोय. पुश केलं. यावेळेस देखील इंद्रजित खडके येतात. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावत आहे. धावसंख्या 53 या आकड्यावरती 7वं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. फटका इथे केलाय आणि ऑल आउट होणारा पहिला संघ धर्मराज कळेचा संघ आणि त्याचबरोबर विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. अर्थातच माधव मंडलिक सरांच्या हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने विजय मिळवलाय आणि मोठ्या फरकाने या स्पर्धेच्या शाहूकुंभी प्रीमियर लीग 2026च्या 4थ्या पर्वाच्या चमचमात्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय. वेल प्लेड हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स. त्याचबरोबर धर्मराज स्पोर्ट्स खेळ संघ आपण देखील चांगली फाईट दिली. आपण देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात. आपले देखील अभिनंदन. आपण देखील चांगला खेळ केलात. हार्ड लक.
हॅलो, लवकरात लवकर चारही संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. हॉटेल मनस्वीचे संघमालक नाना, कृपया आपले सर्व खेळाडूंना स्टेज समोर आणायचं आहे. भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हासूरचे सर्व खेळाडू आपण मंचासमोर यायचं आहे. हॉटेल समाधानचे सर्व खेळाडू मंचासमोर यायचं आहे. धर्मराज स्पोर्ट्स कलेचे खेळाडू सर्व मंचासमोर यायचं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला जे मान्यवर लाभले ते सुनील पाटील साहेब विठलाईवाडी, ते काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत. बबलू पाटील साहेब, त्याचबरोबर जे किट स्पॉन्सर केलं ते आमचे मित्र रामजी गारगे साहेब, त्याचबरोबर ज्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या ट्रॉफ्यांचे स्पॉन्सर आमचे मार्गदर्शक मयूरसिंह खाडे साहेब, गजानन शिवदे साहेब, त्याचबरोबर केतन खाडे आप्पा, आदित्य नाळे, आदित्य खाडे, विनायक खाडे साहेब, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनसाठी ज्यांनी आम्हाला शूज दिला, बेस्ट बॅट्समनसाठी ज्यांनी बॅट दिलं ते 24 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा ब्रावीण देसाई साहेब, गडमुरशिंगी, त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी शूज दिलेला शिवसेना वडर साहेब, मॅन ऑफ द सिरीजसाठी 3000 रुपये बक्षीस आहे. ते बक्षीस दिलेले आदरणीय बंडोपंत मुगडे साहेब, या सर्वांचं सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून लाभलेले आकाश खेडकर साहेब, त्याचबरोबर संदीप चव्हाण सर, संदीप चौगले सर व कुमार चव्हाण सर यांचंही सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभारी आहे. त्याचबरोबर गेले 5 दिवस या स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून, केडीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगात दाखवण्यात येत आहेत. त्याचे सर्व ओमकार पाटील गुंड्या, ऋषी कांबळे, ओम बेर्डे व युवा समालोचक व्हॉइस ऑफ देवरुख, व्हॉइस ऑफ रत्नागिरी आर्य बेर्डे या सर्वांचं सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. या सर्वांचं हॅलो, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वेसर्वा विनायक खाडे साहेब, अध्यक्ष छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग व उपाध्यक्ष शिवसेना वडर साहेब, या स्पर्धेचे यांनी योगदान दिलं ते भगवान चाबुक साहेब, सचिन पाटील, विनायक नाळे, संतोष कांबळे साहेब, समाधान खडके, सुमित मेहतर, या सर्वांचं सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. त्याचबरोबर जे मंडप आणि स्टेज दिलं ते जयदीप पाटील साहेब यांचंही सांगरू क्रिकेट क्लब आभार आहे. त्याचबरोबर जे बॅरिकेड दिले ते बाजीराव कांबळे साहेब यांचंही सांगरू क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर हा किताब हॉटेल मनस्वी या संघाचा खेळाडू व सोनतळीचा खेळाडू रणजित नाचनेकर याला जातोय.
शिवसेन वडसाहेब यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी शूज आहे. ओम नाळे साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर. ऋषिका मी या की एक 5 मिनिटं. नाही भाई तो आपण रोहित पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण मंचावर यायचं आहे. या स्पर्धेची ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आणि स्पर्धा सुरू झाली ते आमचे मित्र आणि आधारस्तंभ रोहित पाटील साहेब. बेस्ट बॅट्समन धर्मराज स्पोर्ट्स कळाचा खेळाडू दिगंबर चिले, ब्राविम देसाई यांच्याकडून 24 स्पोर्ट्सची बॅट त्यांना देण्यात येत आहे. आदरणीय विजय पाटणकर साहेब यांच्या शुभ हस्ते ही बॅट द्यायची आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी 3,000 रुपये या स्पर्धेत गेले 2 वर्षे जो आपल्या बॅटच्या बॉलिंगच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा ज्यानं निर्माण केलेला आहे तो भुयाचा स्टार खेळाडू आणि हॉटेल मनस्वीचा कर्णधार अवधूत पाटील याला मॅन ऑफ द सिरीज 3,000 रुपये. ओमकार नाळे साहेब मुंबई पोलीस यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला जे मान्यवर लाभले त्यांनी 2 शब्द बोलावेत अशी मी नम्र विनंती करतोय. रामजी गाडगे साहेब. आपण 2 शब्द बोलावेत. विजेता संघ मनस्वी हॉटेल यांचं या ठिकाणी मी प्रथम क्रमांक घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या संघ मालकांना पुन्हा एकदा त्यांना खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण असं सहकार्य करावं ही त्यांना विनंती करतो आणि मी थांबवतो. आपलं हे शाहूकुंभी प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व एक चांगल्या प्रकारे एक नियोजन सांगरूळ क्रिकेट क्लब आयोजित दरवर्षी करते आणि एक चांगल्या प्रकारची ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगली संधी आणि एक टुर्नामेंट आपण इथं आयोजित करतोय. त्याचा सर्व खेळाडूंना फायदा होतो. यावर्षी थोडंसं मला एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे थोडंसं आम्हाला फॉर्मच्या वेळी थोडासा
त्रास झाला की ग्रामीण खेळाडूंसाठी आपण ही स्पर्धा ठेवतोय आणि या कोल्हापूर जिल्ह्यातील एक ग्रामीण खेळाडूंसाठी असणारी स्पर्धा म्हणून शाहू कुंभी प्रीमियर लीगचा ओळख आहे. पण यावर्षी आपणाला ग्रामीणमधून थोडा प्रतिसाद कमी मिळाला. तर मी सर्वांना विनंती करतो की दरवर्षी आपण या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, जेणेकरून आपल्या ग्रामीण खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये पुढे जातील आणि त्यांना एक संधी मिळेल. धन्यवाद. हॅलो. आपले सरकार सेवा केंद्र कोल्हापूर व घाडगे एंटरप्राइजेस सांगरूळ यांच्याकडून दोन्हीही संघाला, विजेता व उपविजेता संघाला माझ्याकडून 1,000 रुपयेचं बक्षीस. संपूर्ण स्पर्धेला जे किट स्पॉन्सर केलेले आहेत ते आपले सरकार केंद्राचे सर्वेसर्वा आणि घाडगे आणि हृदय एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रामजी घाडगे साहेब यांच्याकडून सर्व किट आलेले आहेत. तरी त्यांनी विजेता आणि उपविजेता संघांना 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. असंच प्रेम या खेळाडूंच्यावर राहावं हीच अपेक्षा. या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक ज्या संघानं मिळवलेला आहे, चतुर्थ क्रमांक, त्याचबरोबर 15,000 रुपये एक भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हासूर, मान्य विजय पाटणकर साहेब यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांक 15,000 रुपये एक व चषक हॉटेल समाधान, कर्णधार प्रमोद चव्हाण. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आदित्य नाळेसाहेब, श्री डेकोरेशन सांगरूळ, आदित्य खाडेसाहेब व विनायक खाडेसाहेब मुंबईवाले यांच्याकडून या दोन्ही ट्रॉफ्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. त्यांचंही आभार. तृतीय क्रमांक हॉटेल समाधान मान्य ओमकार नाळेसाहेब व रोहित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेत एक चांगला खेळ ज्या संघानं केला आणि सर्व खेळाडू हे ग्रामीण भागातील त्यांच्या टीममध्ये आहेत, ते आमचे मित्र. आणि या स्पर्धेला ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला ते बबलू पाटील कोल्हापूर पोलीस, त्याचबरोबर संघमालक नितीन शिंदे यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी जे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफ्या दिलेल्या आहेत ते माननीय मयूरसिंह खाडेसाहेब, गजानन शिवदे साहेब व केतन खाडे आप्पा यांचंही सांगरूळ क्रिकेट क्लब शतशः आभार आहे. द्वितीय क्रमांक माननीय मयूर खाडे साहेब, सर्वच मान्यवरांच्या हस्ते द्वितीय क्रमांक देण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय क्रमांक, ट्रॉफी व 31,000 रुपये रोख. तर प्रथम क्रमांक आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ व हॉटेल मनस्वीचे सर्वेसर्वा ज्यांनी सातत्यानं सांगरूळ क्रिकेट क्लब व क्रिकेटवर प्रेम केलेलं आहे ते आमचे मार्गदर्शक महादेवराव मंडलिक नाना यांचा संघ आणि त्याचा कर्णधार आहे
अवधूत पाटील भोयवाडी, मान्य रामजी गाडगे साहेब, मयूर खाडे साहेब, ओमकार नाळे, रोहित पाटील, विजय पाटणकर साहेब यांच्या शुभ हस्ते 51,000 रुपये व चषक. अवधूत पाटील साहेब व नाना यांनी हे ट्रॉफी स्वीकारत आहेत. अभिनंदन. नाना आपण 2 शब्द बोलायचं आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक आभार. या स्पर्धेला आपण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार. आणि आता असाच रणसंग्राम पुढील वर्षी आपल्याला पाहावयास मिळेल ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.